आता इथे दिलं आहे आपला जो धुण्याचा सोडा आहे म्हणजेच वॉशिंग सोडा, म्हणजे त्याचं जे ऋणसूत्र ते काय आहे Na2CO3.10 हर्ट्स 10H2O आहे. तो जो धुण्याचा सोडा आहे त्याचा काय उपयोग आहे की आपल्याला माहिती आहे. जो धुण्याचा सोडा कसा आहे तो देखील आपल्याला अस्फटिक रूपामध्ये आणि सफेद दिसत आहे. विहिरीचे किंवा बोरवेल पाणी हे जड असते. जो विहीर आहे, विहिरीचे जे विहिरीचे पाणी किंवा बोरवेलचे पाणी हे कसे आहे, जड आहे. बघा जे मुंबईचे जे पाणी आहे किंवा जे शहरी भागातले पाणी आणि जे गावाचे पाणी, जे विहिरीचं जे पाणी आहे ते कसं आहे, जड पाणी आहे. आणि जे आपण नॉर्मल पाणी पितो ते बघा की आपल्याला लगेच फरक जाणवतो. जेव्हा आपण गावाकडे जातो तेव्हा ते पाणी आपल्याला लगेच प्यायला वेगळ्या प्रकारचं वाटतं की आपण पाण्यामधला जो फरक आहे तो आपल्याला टेस्टने लगेच कळतो. त्यामध्ये साबणाचा फेस फारसा होत नाही की या पाण्यामध्ये काय होत नाही, साबण जर लावलं तर त्याचा फेस फारसा होत नाही. अशा दुष्पेन आणि सुफेन बनवण्यासाठी म्हणजे तो व्यवस्थित आणि स्वच्छ करण्यासाठी Na2CO3चा वापर केला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये असणारी जी त्याच्यात एक रासायनिक अभिक्रिया करायला लागते अशा दुष्पेन आणि सुफेन त्याला शुद्ध करण्यासाठी आणि त्याला स्वच्छ करण्यासाठी देखील Na2CO3चा म्हणजेच कोणाचा वॉशिंग सोडा म्हणजे धुण्याचा सोडा आहे त्याचा हा आपल्याला वापर करावा लागत आहे. अशा प्रकारे धुण्याच्या सोड्याचा आपण उपयोग पाहत आहोत. कॅल्शियम व मॅग्नेशियम क्लोराईड व सल्फेटच्या अस्तित्वामुळे पाणी कसे बनते, दुष्पेन बनते. जे पाणी जे दूषित बनण्याचं जे कारण आहे ते त्यांनी इथे सांगितलं आहे की काय कारण सांगितलं आहे की जे पाणी जर दूषित होत आहे त्याचे कशामुळे होत आहे, कॅल्शियम व मॅग्नेशियम क्लोराईड व सल्फेटच्या अस्तित्वामुळे. की पाण्यामध्ये असलेले जे कॅल्शियम आहे आणि जे मॅग्नेशियम आहे, मॅग्नेशियम क्लोराईड आहे व सल्फेटच्या अस्तित्वामुळे देखील पाणी कसे बनत आहे, दुष्पेन बनत आहे. म्हणजेच ते कसे बनत आहे, दूषित बनत आहे. जे त्याच्यामुळे जे पाण्यातील जे क्षार आहे त्याचं विघटन होत आहे. म्हणजेच Na2CO3 वापरल्याने अभिक्रिया होऊन मॅग्नेशियम, कॅल्शियम व अद्राव्य कार्बोनेट क्षार हे तयार होतात. Na2CO3 म्हणजेच काय आहे, मुलांना ते पाहिलेलं आहे बघा इथे दिलं आहे. म्हणजेच धुण्याचा सोडा आहे. म्हणजे त्याचं हे जे सूत्र आहे MgCl2aq प्लस Na2CO3S म्हणजेच काय, MgCO3S प्लस 2NaClAq आहे. म्हणजेच आपण त्याची रासायनिक अभिक्रिया करून अशा प्रकारे आपण पाणी काय करू शकतो, शुद्ध करू शकतो. म्हणजे सोडियम कार्बोनेट हा पाण्यात द्रावणी असणारा हा सोडियमचा क्षार आहे. ते बघा आता त्यांनी सांगितलं की स्फटिकरूप सोडियम कार्बोनेट नुसता ठेवल्यावर सहजपणे त्यातील स्फटिक जल उडून जाते. आता हे जे स्फटिक जल आहे ते कसं आहे, स्फटिक रूपामध्ये आहे. तर स्फटिकरूप सोडियम कार्बोनेट नुसता जरी आपण ठेवला तरी ठेवल्यावर तो सहजपणे त्यातील जे स्फटिक जल आहे ते काय होत आहे, निघून जात आहे. बघा इथे दिलं आहे. व त्याचे पांढरे चूर्ण मिळते आणि त्याचा जो पांढरा जो भुगा आहे, जो त्याचा आपण बोलू शकतो जी भुकटी आहे ती आपल्याला मिळते. म्हणजे धुण्याचा, त्यालाच काय म्हणत आहोत, त्याला आपण धुण्याचा सोडा म्हणत आहोत. धुण्याचा सोडा कधी तयार होतो की स्फटिकरूप सोडियम कार्बोनेटचे जे नुसता जरी आपण ठेवला तर त्याच्यात जे स्फटिक जल आहे ते काय होते, सहजपणे जे स्फटिक जल निघून जाते आणि त्यामुळे त्याचा जे पांढरा जो भुगा आहे, चूर्ण आहे तो निघतो आणि त्यालाच आपण काय म्हणत आहोत, धुण्याचा सोडा असं आपण म्हणत आहोत. आपण बेकिंग सोडा पाहिला, आता आपण धुण्याच्या सोड्याबद्दल आपण माहिती घेत आहोत. बघा अशा प्रकारचे सहज आपण काय करतो, त्याच्यामध्ये धुण्याचा सोडा तयार होतो. म्हणजेच काय होत आहे, पांढरं चूर्ण धुण्याचा सोडा Na2CO3 प्लस 10H2O म्हणजे त्याची जी रासायनिक अभिक्रिया होते पाण्याचे 2 रेणूमुळे म्हणतात. मग पांढरे चूर्ण व धुण्याचा सोडा म्हणजेच पुन्हा H2O म्हणजे पाण्याबरोबर त्याची अभिक्रिया होऊन जाते धुण्याच्या सोड्याबरोबर. आणि हे त्याचं जे आहे ते काय दिलं आहे, ते रासायनिक सूत्र इथे तुम्हाला दिलेले आहे. आता धुण्याचा सोडा व त्याचे गुणधर्म व त्याचा उपयोग काय आहे मग दिला आहे. तो कक्ष तापमानाला धुण्याचा सोडा हे करड्या रंगाचे व गंधहीन चूर्ण आहे. ते कक्ष तापमानाला म्हणजे त्यामुळे जे कक्ष जे तापमान आहे त्या तापमानाला धुण्याचा सोडा कसा होता आहे, करड्या रंगाचा होता, म्हणजे ग्रे रंगाचा होता आहे. जो करडा रंग आहे त्या रंगाचा असून तो गंधहीन चूर्ण आहे की त्याला कोणत्याही प्रकारचा वास येत नाही किंवा त्याला कोणत्याही प्रकारचा गंध नाही आहे. तो कसा आहे, गंधहीन आहे आणि तो करड्या रंगाचा आहे. म्हणजे तो ग्रे कलरचा आहे असं आपण म्हणू शकतो. दुसरं आहे त्याच्या जलीय द्रावणात लिटमसचा रंग निळा होतो आणि त्याच्या द्रावणामध्ये जर आपण लिटमस वापर टाकला तर काय होत आहे, लिटमसचा रंग काय होत आहे, निळा होत आहे. लिटमसचा रंग कसा होत आहे, जसं आपण बेकिंग सोडामध्ये जसं पाहिलं की जो लिटमसचा पेपर निळा होत आहे म्हणजे तो कसा आहे, आम्लारी धर्म आहे. म्हणजे याच्यामध्ये देखील आपण याच्या द्रावणामध्ये जर आपण लिटमस पेपर टाकला तर तो रंग कसा होत आहे, निळा होत आहे. हा रंग आपल्याला बघा अशा प्रकारे इथे निळा होताना आपल्याला दिसत आहे. हा आर्द्रता शोषक असतो म्हणजेच हवेत उघडे राहिल्यास हवेतील बाष्प शोषून घेतो. आणि हा आर्द्रता शोषक आहे. हवेत जर उघडा ठेवला आपण, या धुण्याच्या सोड्याला जर आपण हवेमध्ये जर उघडा ठेवला तर त्याच्याचे काय होत आहे मुलांनो, की त्याच्यामध्ये जे स्फटिक रूप ते जल निघून जाते आणि त्याच्यामध्ये आर्द्रता शोषक असतो आणि हवेत उघडा राहिल्यास हवेतील बाष्प हे शोषून घेतले. हवेमध्ये असलेले जे बाष्प आहे ते बाष्प शोषून घेण्याचं काम करतं. म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारे बाष्पीभवनाची प्रक्रिया होते. म्हणजे चौथा आहे कपडे धुण्यासाठी प्रामुख्याने
खाण्याचा वापर केला जातो. आता साहजिकच आहे, जो आपण धुण्याचा सोडा आहे तर साहजिकच आपण कुठे वापरणार आहोत, कपडे धुण्यासाठीच त्याचा महत्त्वाचा देखील एक मोठा वापर होणार आहे की कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनमध्ये आपण टाकतो किंवा पाण्यामध्ये भिजून ठेवण्यासाठी कपडे, त्याच्यासाठी देखील उपयोग होत आहे. काच, कागद उद्योगात तसेच पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी देखील सोडियम बायोकार्बोनेटचा हा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये इथे होत आहे. कशासाठी, काच निर्मितीसाठी म्हणा, कागद निर्मितीसाठी म्हणा, उद्योगामध्ये म्हणा किंवा पेट्रोलियमच्या शुद्धीकरणामध्ये म्हणा, सोडियम कार्बोनेटचा हा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये इथे आपल्याला दिसत आहे. बघा अशा प्रकारे तुम्हाला दिसत आहे मुलांनो की सोडियम कार्बोनेटचा उपयोग कशा प्रकारे काच, कागद उद्योगमध्ये. आता काही स्फटिक क्षार आहेत, ती कोणकोणती आहेत? आपल्या दैनंदिन वापरात येणारे स्फटिक जल असणारे जे अनेक पदार्थ, म्हणजे स्फटिक जल असणारे पदार्थ कोणकोणते आहेत? मग अजून आपल्याला जे पांढरे दिसणारे जे स्फटिक रूपामध्ये असणारे ते कोणते आहेत? आपण पाहू शकतो. जो पहिला आहे तुरटी आहे, म्हणजे पोटॅशियम अल्म आहे. तुरटीचा देखील वापर काय होत आहे की पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा वापर केला जात आहे. त्यावर चेहऱ्यावर फिरवण्यासाठी देखील तुरटीचा वापर केला जात आहे. जे रोगजंतू जे असतात मुलांना की त्यांना जो पाण्यातला जो गाळ आहे तो खाली खेचून घेण्याचं काम आहे ते देखील तुरटी करत आहे. म्हणजे तुरटी काय, पोटॅशियम आलं म्हणजेच K2SO4 Al2SO4 2,4,2,4H2 आहे. अशा प्रकारे त्याचे जे रासायनिक सूत्र आहे ते तुम्हाला इथे दिलेले आहे तुरटीचं, ते तुम्ही बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे. बोरॉक्स काय आहे बघा, Na2BO407 बोरॉक्स देखील इथे दिले. काही जे स्फटिक तुरटी आहे, बोरॉक्स आहे, इसेम सॉल्ट आहे जे एक प्रकारचं जे मीठ आहे, इसेम सॉल्ट म्हणजे MgSO472 आहे. बेरियम क्लोराईड आहे, ते देखील एक प्रकारची जी पावडर आहे त्याचा देखील उपयोग हा मोठ्या प्रमाणात आहे. BaCl2HOHO. पाचवा आहे सोडियम सल्फेट आहे, ते देखील बघा अशा प्रकारचं चूर्ण आहे. Na2SO4 आणि 10H2 आहे. तर जलशुद्धीकरणात तुरटीचा वापर होतो. जसं मी मगाशी सांगितलं, जलशुद्धीकरणामध्ये तुरटीचा हा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. मेच्युअर हे ॲनिमलचे निदान करताना रक्त तपासणीत वापरतात. आता मेच्युअर हे देखील काय आहे, त्यांनी सांगितलं आहे की ॲनिमलचे निदान करण्यासाठी पाहणीसाठी रक्त तपासणीमध्ये देखील त्याचा वापर होत आहे. बुरशीनाशक अशा बोर्ड मिश्रणात देखील मोर्चूर वापरला जातो की ते बुरशी लागलेली त्याच्यामध्ये देखील बोर्ड मिश्रित ही मोर्चूर पावडर ही अशा प्रकारे ते ज्या ठिकाणी बुरशी लागली त्याच्यामध्ये देखील याचा वापर हा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येत आहे. नेक्स्ट जे आपला उपयोग आहे साबण, त्यांनी सांगितलंय. साबणाचा उपयोग आहे तेल किंवा प्राण्याची चरबी सोडियम किंवा पोटॅशियम हायड्रोक्लोराईडच्या जलीय द्रावणाबरोबर उकळले असता कार्बोक्लोरिक आम्लाचे म्हणजे तेल आम्लाचे उत्पादन होते. म्हणजे ते झाले की तेल किंवा प्राण्याची जी चरबी आहे त्याचे सोडियम किंवा पोटॅशियम हायड्रोक्लोराईडच्या जलीय द्रावणाबरोबर उकळले असतात तर काय मिळते, कार्बोक्लेनिक आम्लाचे तयार होत असते. अशा प्रकारे आपण त्याचे देखील आपण पाहत आहोत. त्याच्यामधून सोडियम किंवा पोटॅशियम क्षार तयार होत आहेत. या क्षारांनाच काय म्हणत आहोत आपण, साबण म्हणत आहोत. मग साबण बनण्याची जी प्रक्रिया आहे बघा, त्यांनी सांगितले की कशा प्रकारे साबण क्षार आहेत त्यांना साबण म्हणत आहोत. साबण हा दुष्पैन पाण्यात मिसळल्यास साबणातील सोडियमचे विस्थापन होऊन तेलांवरचे कॅल्शियम मॅग्नेशियम तयार होतात. आता त्यांनी स्पष्ट सांगितले की जर साबण आहे जर तो दूषित पाण्याबरोबर जर त्याचा मिक्स झाला की तो किंवा त्याचा जे संयोग आला तर त्या साबणातील सोडियमचे विस्थापन होते. म्हणजे काय होत आहे, ते सोडियम ते विस्थापन होणे, म्हणजे विस्थापन ही प्रक्रिया पण माहिती आहे की म्हणजे एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, म्हणजे एखादे पदार्थ आहे तो हलणे, त्याचे विस्थापन होते. त्या पदार्थात असलेले जे घटक आहेत त्या पदार्थाचे विस्थापन होते, म्हणजे तेलाचे कॅल्शियम व मॅग्नेशियम तयार होतात. आणि त्या तेलामुळे काय होत आहे, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मध्ये निर्माण होत आहेत. हे क्षार पाण्यात अद्रव्य असल्याने त्याचा साका तयार होतो व फेस तयार होत नाही. आणि हे जे क्षार आहे ते क्षार काय करतात, पाण्यात अविद्राव्य आहेत. कसे आहेत, अविद्राव्य असल्यामुळे त्याचा साका तयार होतो आणि त्या प्रकारे त्याचा अशा प्रकारे फेस तयार देखील होत नाही. तर आंघोळीचा साबण त्यांनी दाखवला. अगोदर साबण, आंघोळी साबण यामध्ये चांगल्या दर्जाचे मेद आणि तेल वापरले जाते. उत्तम प्रतीची सुगंध द्रव्य वापरली जातात. आता साहजिक असं त्यांनी दिलेलं आहे की याच्यामध्ये काय केलं आहे की जो आंघोळीचा साबण आहे हा साबण कसा आहे, ज्याला आपण म्हणतो चांगला वास असतो, चांगला तो कलरफुल असतो, त्याला एक आकर्षक त्याची जी डिझाईन असते आणि त्याच्यामुळे एक चांगले उत्तम प्रकारचे किंवा उत्तम दर्जाचे त्याच्यामध्ये सुगंधित तेल म्हणा, द्रव्य म्हणा हे टाकले जातात. उत्तम प्रतीचे सुगंधित द्रव्य त्याच्यामध्ये टाकले जातात आणि हा साबण बनवण्याची प्रक्रिया तयार होते. म्हणजेच यामध्ये चांगल्या दर्जाचे मेद म्हणजेच काय, तेल आहे की ज्यामध्ये चांगल्या दर्जाचे जे तेल देखील वापरले जाते. बघा, मेद आणि तेल म्हणजे एक प्रकारे मेद म्हणू शकतो. मेद आणि जे तेल आहे ते वापरले जाते आणि उत्तम प्रकारची जी सुगंध द्रव्य त्याचा देखील वापर करून हे अशा प्रकारे आंघोळीचा साबण याच्यामध्ये बघा अशा प्रकारे ते स्टोअर केला जातोय, भरला जातो. कपडे धुण्याचा साबण आता आपण आणू. कमी दर्जाचे मेद व तेल वापरले जाते, तसेच कमी प्रतीची सुगंध वापरली जातात. आता आपल्याला कपडे धुवायचे आहेत, मग सुगंधी द्रव्य आणि द्रव्य टाकून चालतील का, तर त्याच्यामध्ये देखील कमी दर्जाचं मीठ टाकलं जातं,
त्याचप्रमाणे कमी दर्जाचं तेल वापरलं जातं आणि कमी दर्जाच्या प्रतीची काय सुगंधित जी द्रव्ये आहे ती टाकून अशा प्रकारे कपडे धुण्याचा एक साबण देखील तयार केला जातो की जो आपण सर्व वापरत असतो. ते किरणोत्सारी पदार्थ इथे त्यांनी दिलेले आहेत बघा. इथे आपण पाहणार आहोत अमेरिकन 241, कॉल्बेट 16, KZM 137, रेडियम 226, युरेनियम 238 आणि इरुडियम 192 आहे, इमेट आहे, स्मोक डिस्टरीज, मेडिकल थेरपी, मेनी इंडस्ट्रीज युजेस मेडिकल थेरपी, रिएक्टर्स अँड वेपन्स, इंडस्ट्रियल रेडिओग्राफी. अशा प्रकारे युरेनियम, थेरियम, रेडियम यासारखी उच्च अणुक असणारे मूलद्रव्यामध्ये देखील अदृश्य, अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारे जे प्राणे उत्स्फूर्तपणे काय करतात, उत्सर्जन करतात. तर ते किरणोत्सारी पदार्थ ही कोणकोणते आहेत त्यांनी तुम्हाला बघा त्याची इथे नावे दिली आहे किंवा त्याची यादी दिलेली आहे. ती कोणती कोणती आहेत बघा. सोडियम आहे, थेरियम आहे, सोडियम आहेत, यासारखी उच्च अणुक असणारे मूलद्रव्य आहेत. ही कशी आहेत, अदृश्य आहेत. ते अतिशय भेदक आहेत व उच्च दर्जा असणारी प्राणी आहेत. ती कशी आहेत, भेदक आहेत म्हणजे छेदणारी आहेत, ती भेदक आहेत, ती उच्च दर्जा असणारी आहेत. ती प्राणी उत्स्फूर्तपणे काय करतात, उत्सर्जन करण्याची देखील ही प्रक्रिया करतात बघा. अशा प्रकारे त्यांनी इथे नावं दिलेली आहेत आणि अशा प्रकारे किरणोत्सर्जी पदार्थाचे जे अणुरेणू आहेत ते देखील तुम्ही इथे चित्रामध्ये पाहू शकता. ते कसे आहेत, अदृश्य स्वरूपामध्ये आपल्याला आढळतात. करण्याचे जे गुणधर्म असतो त्याला बघा त्यांनी दिला आहे. उत्सर्जन करण्याचा त्याच्यामध्ये गुणधर्म असतो ज्याला किरणोत्सारी म्हणतात. हा गुणधर्म असणाऱ्या पदार्थांना किरणोत्सारी पदार्थ म्हणतात आणि हा गुणधर्म ज्यांच्यामध्ये असतो त्यांना किरणोत्सारी पदार्थ म्हणतात. मग किरणोत्सारी मूलद्रव्याचे अणुकेंद्रके अस्थिर असते. किरणोत्सारी मूलद्रव्याचे जे अणुकेंद्र आहे ते कसे आहे, अस्थिर प्रमाणात असते. ते अस्थिर अणुकेंद्रातून किरणोत्सार होतो आणि अस्थिर अणुकेंद्रामधूनच काय होत आहे, किरणोत्सार निर्माण होण्याची ही प्रक्रिया होते आणि किती गांभीर्यप्रमाणे ही प्रक्रिया सुरू होत आहे. मुलांना कळालं किरणोत्सारी पदार्थ म्हणजे काय. किरणोत्सारी पदार्थातून बाहेर पडणारी जी प्राणे 3 प्रकारची असतात. म्हणजे ती कोणती आहे, अल्फा, बीटा आणि गॅमा ही 3 किरणे असतात. तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारू शकतात. ती किरणोत्सारी पदार्थातून पडणारी जी प्रक्रिया आहे ती किंवा किरणोत्सारी पदार्थातून बाहेर पडणारी जी प्राणे आहेत ती 3 प्रकारची प्राणे कोणकोणती आहेत मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कोणती आहेत, की अल्फा आहे, बीटा आहे आणि गॅमा आहेत. मग यांच्यामध्ये काय फरक आहे आता आपण ते पाहणार की अल्फा म्हणजे काय, बीटा म्हणजे काय आणि गॅमा म्हणजे काय. जसं तुम्हाला बघा इथे चित्र दिसत आहे, अल्फा, बीटा, एक्सरे, गामा आणि न्यूट्रॉन आहे. ती कशा प्रकारे जी किरण आहेत सर्व किरण ही सारखी जात नाही की त्याच्यामध्ये देखील मुलांना फरक आहे तो आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. इथे आपल्याला दाखवणार आहे बघा. आता त्यांनी ते दिलं आहे की जो रुदरफोर्ड रेडियम उत्सर्जित करत असलेली प्राणी ही 2 भिन्न प्रकारची असतात. की जे एक अमेरिकन जे शास्त्रज्ञ आहे ज्यांनी मुलांना की रासायनिक शास्त्र म्हणजे रसायनशास्त्राचा त्यांनी मोठा अभ्यास केलेला आहे आणि रसायनशास्त्राचे ते मोठे रसायनशास्त्रामध्ये त्यांनी पदवी मिळवलेली असे एक अमेरिकनचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी रुदरफोर्ड रेडियम हे उत्सर्जित करत असलेले प्राणी 2 प्रकारचे असतात. जे प्राणी आहेत ती 2 प्रकारची आहेत. यांचा त्यांनी शोध लावला आणि त्यामुळे त्यांना एक नोबेल पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्यांना अल्फा आणि बीटा अशी प्राणी म्हणतात आणि त्यांनी जे अल्फा आणि बीटा आणि हे काय आहे, यामा आहे बरोबर. अशा प्रकारे त्यांनी त्याचा शोध लावलेला आहे आणि यांच्याबरोबर जे अजून एक जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी देखील त्यांना या गोष्टींबद्दलची मदत केलेली आहे किंवा या गोष्टीचा त्या दोघांनी मिळून शोध लावलेला आहे. मग विल्यड यांनी तिसऱ्या म्हणजे गॅमा प्रकाराचा शोध लावला आहे. अल्फा, बीटा आणि गॅमा जसं सांगितलंय की जे विल्यड म्हणजे काय, हे देखील एक शास्त्रज्ञ आहेत. हे देखील रसायनशास्त्रातील त्यांनी आधुनिक रसायनशास्त्रामध्ये त्यांनी जो अभ्यास आहे तो त्यांनी महत्त्वाचा केलेला आहे आणि त्यांनी आधुनिक जी माहिती आहे जी शास्त्रज्ञांमधली किंवा ज्या सायन्समधली विज्ञानामध्ये त्यांनी एक महत्त्वाचं जे शोध आहे त्यांनी देखील लावलेला आहे. जो विल्यड आहे त्यांनी तिसरा म्हणजे गॅमा प्राणाचा देखील शोध लावला. म्हणजे अल्फा, बीटा आणि गॅमा अशा दोघी जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी या 3ही प्राणाचा शोध लावलेला आहे. 2 विरुद्ध विद्युत प्रभार असलेल्या पट्ट्यामधून हे किरण जाऊ दिले असता. आता त्यांनी बघा एक प्रयोग केलेला आहे की 2 काय केले आहे, 2 विरुद्ध विद्युत प्रभार जे विरुद्ध विद्युत प्रभार आहेत ते विरुद्ध प्रभार असलेल्या पट्ट्यामधून काय केले आहे, किरण अशा प्रकारे सोडलेले आहे. हे लीड बॅक आहे, रेडिओबॅक्टेरियम सोर्स आहे, होल आहे, पोटॅशियम प्लेट आहे, निगेटिव्ह प्लेट आहे. बघा अशा प्रकारे किरण तुम्हाला जाऊ दिले आहेत. किरण जाऊ दिले असतात ते अलग होतात. मात्र एकाच पट्ट्यामधून दिले आहे 2 विरुद्ध प्रभार असलेल्या पट्ट्यामधून ह्या एकाच पट्ट्यामधून हे जर किरण जर जाऊ दिले आहेत हे किरण जाऊ दिले असतात ते अलग होतात. जर ह्या किरणातून जर ते गेले आहेत तर इथपर्यंत ते किरण एकत्र येतात परंतु या पट्टीतून ते किरण काय होत आहेत, वेगळे जात आहे. तिथे चित्रामध्ये दिसत आहे असं आहे की या पट्टीमधून ही जी पट्टी तुम्हाला दिली आहे याच्यामध्ये जे होल आहे की जे किरण सोडले गेले आहेत 2 विरुद्ध विद्युत प्रभार त्यांनी घेतले आहेत. 2 विद्युत प्रभार असलेल्या पट्ट्यामधून हे किरण अशा प्रकारे त्यांनी स्ट्रेट सोडले आहेत परंतु इथपर्यंत ते जरी गेले तरी ते इथून पुढे जात असताना ते काय झाले आहेत, ही पद्धती रुदरफोर्डने म्हणले हे का होत आहे,
जे प्रारंभ आहेत तो काय होत आहे, अलग होत आहेत, वेगवेगळ्या प्रकारे इथे तुम्हाला दिसत आहेत. म्हणजेच काय आहे, बीटा, यामा आणि अल्फा आहे. मग इथे तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसत आहे. मग त्याला कशा प्रकारे दिसणार आहे याची देखील बघा मला माहिती इथे कोण केली आहे. ही पद्धती रुदरफोर्ड यांनी मांडलेली आहे. रुदरफोर्ड आणि विलड यांनी विविध किरणोत्सर्गी पदार्थातून उत्सर्जित होणाऱ्या प्राणाचा अभ्यास करण्यासाठी प्राणे विद्युत क्षेत्रातून जाऊ दिली. बघा त्यांनी काय केलं आहे, अशा प्रकारे त्यांनी या दोघांनी मिळून अशा प्रकारे प्राणाचा अभ्यास केला आहे, त्याच्यावर त्यांनी प्रयोग केला आहे. आणि या मार्गात फोटोग्राफिक पट्टी धरली तेव्हा त्यांना प्राणाचे 3 प्रकार विभाजन आढळले. परंतु मार्गात फोटोग्राफी केली असता त्यांनी ही पट्टी अशा प्रकारे धरली, त्यांना 3 प्रकारचे असे विभाजन आढळले. बघा अशा प्रकारे एक प्राण काय आहे, ऋणप्रभारित आहे. बघा इथे त्याला एक कसा प्रारण आहे, ऋणप्रभारित पट्टीकडे किंचित विचलित झाला, तर दुसरे प्रारण धनप्रभारित आहे पट्टीकडे, तर अधिक प्रमाणात विचलित झाल्याचे दिसले आहे. तर एक प्रमाण कसं आहे धन आणि एक प्राण आहे ऋण, अशा प्रकारे विचलित झाल्याचे आपल्याला इथे चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता. आणि एक जो आहे तो कसा गेला आहे, यामा आहे तो कसा आहे, सरळ आहे. व तिसऱ्या प्राणाचा अजिबात विचलन झालं नाही. तिसऱ्या प्राणाचा म्हणजे कोणाचा आहे, बघा इथे तुम्हाला चित्र दिसत आहे. हा जो तिसरा आहे जो ब्लॅक रंगाचा आहे, जो ब्ल्यू रंगाची जी तुम्हाला काडी दिसत आहे ती बघा धन आहे. त्याचप्रमाणे ही एक ऋण आहे, ही धन दिसत आहे. म्हणजे ब्ल्यू कलरची जी रेड आहे ती ऋण आहे, परंतु जी काळ्या रंगाची आहे ती कशी दिसत आहे, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम झाला नाही. म्हणजेच बघा त्याने दिला आहे 3 प्रकारचे असे विभाजन इथे केलेले आहे मार्गत फोटोग्राफीचं. बघा धनप्रभारित आहे, एक ऋणप्रभारित अधिक प्रमाणात विचलन झाल्याचे दिसत आहे. की धनप्रभाराचं अधिक प्रमाणात विचलन झालंय, पण तो ऋण प्रमाणाचं थोडा कमी प्रमाणात विचलन झालेलं इथं चित्रामध्ये तुम्ही स्पष्ट पाहू शकता. तर तिसऱ्या प्राणाचे अजिबात विचलन झाले, म्हणजे तो काळ्या रंगाचा आहे, त्याच्या अजिबात तो विचलन झाला नाही. तो धन नाही, तो ऋण नाही, तो सरळ नाही, तो उजवीकडे वळाला ना तो डावीकडे वळाला, तो डायरेक्ट सरळ गेला आहे. म्हणजे जी प्राणे ऋण प्रभारित पट्टीकडे विचलित झाली ती अल्फा किरण आहेत. म्हणजे जी प्राणे ऋण प्रभारित पट्टीकडे गेली म्हणजे ती कशी आहे, त्याला आपण म्हणू शकतो जी अल्फा आहे. जी ऋण आहे त्याला आपण अल्फा म्हणणार आहोत, ती अल्फा किरण आहे. धनप्रभारित जी पट्टीकडे अधिक प्रमाणात विचलित झाली ती काय आहे, ती बीटा किरण आहेत. ऋणप्रभारीला आपण अल्फा म्हणणार आहोत, धनप्रभारीला आपण बीटा म्हणणार आहोत. ती कोणती किरणं आहेत, बीटा किरणं आहेत. बघा इथे जसं दिले अल्फा रेस आणि इथे दिले आहे बीटा रेस आणि जी समोर आहे गॅमा रेस. आणि अजिबात विचलित न झालेली जी किरण आहे त्यांना आपण काय म्हणणार आहोत, गॅमा किरण असे म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, गॅमा किरण. तर अशा प्रकारे हे 3 किरणाचा आपण अभ्यास केला आहे. किरणोत्सर्गी पदार्थाचे प्राणाचे 3 स्वरूप आहेत. बघा ते देखील आपण याच्यामध्ये पाहिलेले आहे. अल्फा, बीटा आणि गॅमा याचे दिले आहेत की हे आहे धनप्रभारात, हे आहे ऋणप्रभारात धनप्रभारात, आणि हे आहे मुलांनो की जे अजिबात विचलित झाले नाही ते आहे गॅमा प्रभारामध्ये. तर अशा प्रकारे किरणोत्सर्गी जी प्राणाचे स्वरूप आपण या घटकामध्ये अभ्यास केला आहे.